नमस्कार मंडळी, आज आम्ही निघालो आहे बिर्याणी पार्टी करायला. तर आमची बिर्याणी पार्टी कशी होते हे बघण्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा. सर्वात अगोदर मी आणि माझी संपूर्ण टीम एका ठिकाणी एकत्रित झालो. त्यानंतर झटपट करत आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलो. तुमच्यापैकी जर कोणाला ही लोकेशन माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. या ठिकाणी येता बरोबर आम्ही आमच्या कामाला लागलो. गंज काळा पडू नये म्हणून गंजाला चांगल्या प्रकारे माती लावून घेतली. नंतर आमच्यापैकी मुख्य आचार्य अभिषेक भाऊ यांनी चांगल्या प्रकारे चिकन धुवून घेतले. या सर्वांमध्ये मी कॅमेरामॅन असल्याने माझा खूप फायदा झाला, कारण की मला जास्त काम करावे लागले नाही. महिला मंडळींकडे भाजीपाला कापण्याची जबाबदारी दिली होती, पण ते सोडून ते आम्हाला टमाटर दाखवत होत्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काम कितीही महत्त्वाचे असले तरी कॅमेरा दिसताबरोबर पोच देणे आवश्यक असते. या ठिकाणी आलेला प्रत्येक व्यक्ती मोठ्या उत्साहाने काम करत होता असे म्हणणे माझे पूर्णपणे खरे नाही, पण ब्लॉग मध्ये येण्याकरिता आम्ही आमच्या हातातले काम सुद्धा सोडू शकतो. या सर्वांचे व्हिडिओ काढताना लक्षात आलं की आपण सुद्धा व्हिडिओ मध्ये येणं आवश्यक आहे. पाहता पाहता आमची बिर्याणी बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली. या सर्व गोष्टीत भातामध्ये पाणी जास्त झाल्याने एका वेळेला असं वाटलं की आज खीर खाऊन घरी जावं लागेल, पण साक्षात मी तिथे असल्याने हे होणारं अनर्थ तिथेच टळलं. मग काय, पाहता पाहता लगेच आमचा भात तयार झाला आणि भातासोबतच दुसरीकडे भाजी सुद्धा तयार झाली. नंतर आमच्यापैकी काही प्रमुख कार्यकर्त्यांनी भात आणि भाजी मिक्स करून बिर्याणी तयार केली. आणि हो, तुमच्यासारखी मी सुद्धा बिर्याणी बनवण्याची ही नवीन पद्धत पहिल्यांदा पाहत आहे. शिल्लक राहिलेली बिर्याणी डब्याच्या माध्यमातून आदरपूर्वक सर्वांच्या घरी पाठवण्यात आली. कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे भांडे धुण्याचा कार्यक्रम. या कार्यक्रमात सुद्धा सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला. सर्वांच्या सहकार्याने व मदतीने भांडे धुण्याचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. आणि सर्वात शेवटी झोरा घेऊन आम्ही आमचे आणलेले सर्व साहित्य घेऊन घराकडे निघालो. 2026 मधील आजचा हा दिवस आम्ही सर्व मित्रमंडळींना अविस्मरणीय आठवण देऊन गेला. चला तर आम्ही जातोय आमच्या घरी, तुम्ही जा तुमच्या घरी. सर्वांना जय हरी.